यावर्षी तुम्ही नेपाळला सहलीसाठी जाणार आहात का? असल्यास येथील चितवन नॅशनल पार्कला नक्की भेट द्या. चितवन नॅशनल पार्क नेपाळमधील एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. सुमारे 950 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं हे जंगल जैवविविधतेसाठी जगभर ओळखलं जातं. चितवनचं जंगल अनेक दुर्मिळ प्राण्यांचं घर आहे. एकशिंगी गेंडा, बंगाल वाघ, हत्ती, अस्वल, हरिण, मगरी इत्यादी. हे जंगल म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्ग आहे. इथे 500 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ जंगल सफारीसाठी उत्तम समजला जातो. आम्ही नेपाळ ट्रिप प्लॅन केली तेव्हा चितवन नॅशनल पार्कसाठी मुद्दाम 2 दिवस ठेवले होते. पहिल्या दिवशी आम्ही जंगलाची सफारी जीपमधून केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलाची चालत सफारी केली. जंगल वॉक. जंगलामध्ये चालत 3-4 तास फिरलो. आमच्याबरोबर असणारा गाईड आम्हाला खूप छान माहिती देत होता. आम्ही जंगलाजवळ असणारे एक रिसॉर्ट बुक केले होते. पण तुम्हाला जर ॲडव्हेंचर आवडत असेल तर तुम्ही असे जंगलामधील एक ट्री हाऊस बुक करू शकता. तो अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल. जंगलांमध्ये भटकताना मिळणारी मनःशांती शब्दात सांगणे कठीण. ती एक प्रकारची थेरपी असते. फॉरेस्ट थेरपी किंवा जपानी भाषेत शिनरिन योकू. माझा फॉरेस्ट थेरपीवरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. लिंक खाली रिलेटेड व्हिडिओजमध्ये देत आहे. तर तुमच्या नेपाळच्या आयटिनररीमध्ये चितवन नॅशनल पार्कचा नक्की समावेश करा. धन्यवाद.